हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स आर मेन्शन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जाहीरशी गोष्ट विचारलेली आहे, किती आहे? आजच्या काळामध्ये प्रत्येकाला माहित आहे किती आहे, 6. आताच आपण पाहिलं, आधी किती होते? 7. त्यामध्ये एक अमेंडमेंट झालं, 44 अमेंडमेंट 1978. या अमेंडमेंटनुसार एक फंडामेंटल राईट काढण्यात आला, ज्यामध्ये आर्टिकल 31 आणि आर्टिकल 19F हे दोन्ही आर्टिकल तुम्हाला लक्षात राहतील तर फार छान. आर्टिकल 31 आणि आर्टिकल 19F हे दोन्हीही आर्टिकल रिमूव्ह करण्यात आले संविधानामधून. सो दॅट्स बेसिकली तुम्हाला लक्षात असायला हवं किती फंडामेंटल राईट्स आहेत? 6. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच आर्टिकल कॅन बी यूज बाय प्रेसिडेंट टू डिक्लेअर फायनान्शियल इमर्जन्सी. फार महत्त्वाचा टॉपिक आहे. तर संविधान जेव्हा आपण वाचतो तर संविधानामध्ये आपल्याला माहिती आहे की 25 पार्ट, 12 शेड्यूल्स आणि आर्टिकल्स तुम्हाला रीड करायचे आहे. तर त्या पार्ट्समध्ये आधी जसे संविधान म्हणलं तेव्हा 22 पार्ट्स होते, आता 25 पार्ट्स आहे. तर या पार्ट्समध्ये तुम्हाला लक्षात असायला हवं की पार्ट नंबर 18 आहे, त्या पार्टचा नंबर आहे पार्ट नंबर 18 आणि त्याला म्हणतात इमर्जन्सी प्रोव्हिजन. तर इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारचे इमर्जन्सी देण्यात आलेले आहे, ज्याला आपण म्हणतो एक स्टेट इमर्जन्सी, एक नॅशनल इमर्जन्सी ज्याला म्हणतो, आणि एक आहे फायनान्शियल इमर्जन्सी. सो याचे आर्टिकल लक्षात ठेवणं फार सोपी आहे. आर्टिकल 352, 356 आणि 360 असे 3 आर्टिकल आहेत. 352 आर्टिकलला आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो, जी नॉर्मली आपल्या इथे 1961 इंडो चायना वॉर, 1971 इंडो पाक वॉर यामध्ये अप्लाय करण्यात आली, किंवा 1975 इंदिरा गांधींची इमर्जन्सी. या सर्व इमर्जन्सीज आपण पाहिल्या. त्यानंतर जो 356 दिसत आहे त्याला स्टेट इमर्जन्सी म्हणतो. प्रत्येक राज्यामध्ये 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर नवीन इलेक्शन होतात. त्या दरम्यानचा जो काळ आहे जेव्हा गव्हर्नर ते राज्य चालवतात त्याला आपण एक स्टेट इमर्जन्सी म्हणू शकतो. त्या कारणामुळे याचे प्रश्न खूप जास्त तुम्हाला मिळणार नाही. आर्टिकल 352 मिळतील. आणि हा जो 360 आहे याला म्हटलं जातं फायनान्शियल इमर्जन्सी, ची कधीही अप्लाय करण्यात आलेली नाही आहे. ही फार चांगली गोष्ट, आणि कधी अप्लाय करायलाही नको. सो भारतामध्ये कधीही न लागलेली इमर्जन्सी म्हणजे आर्टिकल 360, ज्याचं नाव आहे फायनान्शियल इमर्जन्सी. तर आर्थिक आणीबाणी ज्याला म्हणतो आपण, ती पार्ट नंबर 18 हे लक्षात असू द्या.